नमस्कार मंडळी, मी दर्शन जांभळे स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो पहिला ब्लॉग तर गेला आहे. काल रात्री 1-1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जागा होतो. चॅनल पण रेडी केला. चॅनलचं नाव आहे टेल्स ऑफ टुडे. सो त्याच्यावरती व्हिडिओ तर टाकले आहे. बघूया आता किती प्रतिसाद येतो आहे, कोणाचा काय. पहिली व्हिडिओ आहे, 3-4 जणांनीच पाहिले. मी कुठे असं काही प्रमोशन वगैरे किंवा असं काही म्हणजे कुठे व्हॉट्सअपला टाक किंवा लिंक फेसबुकला टाक असं काही नाही केलं आहे मी. जे काय आहे रॉ व्हिडिओ माझे असतील, म्हणजे मी जास्ती एडिट वगैरे पण करणार नाही आहे, कारण का तेवढा वेळ पण नाही आहे का रात्री 1:30 वाजेपर्यंत जागायला, कारण का दुसऱ्या दिवशी उठून जॉबला वगैरे जायचं असतं. सो जेवढं होईल तेवढं रॉ व्हिडिओज ठेवणार आहे. सो बघू जेव्हा टाईम भेटेल असं सॅटर्डे संडेमध्ये वगैरे किंवा असं काही ब्लॉग आला तर थोडंफार एडिट वगैरे करायला. पण ॲक्च्युली मला एडिट वगैरे पण एवढं येत नाही, नवीन नवीन आहे. सो शिकतो आहे. सो बघूया, शिकतो आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा तुम्ही. आता बघू, हळूहळू व्हिडिओ बनवायचं चालू तर करतो आहे. एक व्हिडिओ तर टाकले आता. आणि कालच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट माहीत पडली की माईक भरपूर इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली हे घरात असतो तर काय एवढं नॉईस वगैरे नसतं बाहेरचं, सो त्यामुळे एवढं काही जाणवत नाही. पण बाहेर व्हिडिओ करत होतो तेव्हा जाणवलं की गरज आहे माईकची वगैरे. आपण हळूहळू अपडेट होऊ. सध्या तरी ठीक आहे. आता मोबाईलने जसं होईल तसं नॉईस कॅन्सलेशन वगैरे हे करून, डी नॉईस वगैरे करून मी व्हिडिओ बनवतो आहे. सो ट्राय करू. आणि आज दिवस आहे दुसरा. बघूया आज दिवस दुसऱ्यामध्ये काय होतं, कारण का ऑफिसमध्ये तर मी शूट नाही करू शकत, कारण ऑफिसमध्ये थोडेफार रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत. सो आणि व्हिडिओ शूट करतो हे कोणाला माहीत पण नाही अजून. फक्त माझ्या फॅमिलीपुरतंच माहिती आहे, अजून कोणाला सांगितलं पण नाही. जे कोण आहे त्यांना टाकतो आहे व्हिडिओ, बस बाकी काही नाही. आणि येतील अजून व्हिडिओ, बघूया. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर तुम्ही, समजा मी हळूहळू व्हिडिओ टाकतो आहे, सो कोणाला कमेंट करायचे कमेंट करू शकता. मी असं नाही बोलणार की सर्वांना सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. कारण का आजकाल भरपूर जण ऑलमोस्ट यूट्यूबवरती व्लॉग ही गोष्ट अशी झाली आहे की नॉर्मल झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्वच जणं टाकतात. कोण आपला की मोटो ब्लॉगिंग असते, कोण नॉर्मल ब्लॉगिंग करतो, कोण कुठे कुठे जाऊन लांब जाऊन शूट वगैरे करून ते ब्लॉग टाकतात. असं भरपूर काय यूट्यूबवरती भरपूर छान छान कंटेंट बनले जातात. माझ्याकडे तसं काही नाही आहे. मी कधी गेलो तर गेलो कुठे बाहेर असं असतंय. आमची फॅमिलीज ट्रिप मोस्ट ऑफ फॅमिली ट्रिपच होते जास्ती, कारण का मी असं सिंगली असं कुठे जात नाही जास्ती. गेलो तर मे बी एका दुसरा टाईम गेलो तर असं असतं. बघूया, आपण ट्राय तर करूया. अजून काही गोष्टी आहेत. आता उद्या सॅटर्डेमध्ये आता बघू अजून काय गोष्टी होणार आहे. आज तर फ्रायडे आहे, सो सॅटर्डेला बघू उद्या काय होणार आहे. कारण का मला माझा सेटअप वगैरे आहे, तो सेटअप पण जरा हे करायचं आहे, साफ वगैरे करायचं आहे. सो जमलं तर त्याचे व्हिडिओ पण बघू, बॅक टू बॅक टाकत जाईन काही ना काही, जसं होईल तसं. सो बघूया, आजचा दिवस स्टार्ट झाला आहे आता. आणि एक माझ्याकडे मोटिवेशन आहे. मोटिवेशन बोलला तर हे बघा, हे कारण का इथे बसतो ना, इथे बसल्यावर थोडं लेटपर्यंत बसायला होतं ना, तर कधी कधी थकायला पण होतं, कारण का ऑफिसवरनं आल्यावर मग इथे बसतो तर थोडंसं डाऊन होतो. तर हे बघतो, तर त्यामुळे जरा बरं वाटतं. सो बनवूया व्हिडिओ. मजा तर येते व्हिडिओ बनवायला. काय काय डोक्यामध्ये, जसं व्हिडिओ बनवायला स्टार्ट केली कालपासून तर तसं नवीन नवीन काहीतरी थॉट्स येतात डोक्यामध्ये. जसं थॉट्स येतात तसं बनवत चाललो आहे. बोललो साफसफाईची व्हिडिओ टाकू, संडेचा ब्लॉग टाकू, आणि संडेचा पण म्हणजे घरात जे काय आम्ही बोलणं चालणं असेल ते टाकू. मोस्ट ऑफ मी बघेन की घरातले फॅमिली जेव्हा जास्त इन्वॉल्व नाही करणार. थोडं पर्सनल रिझनमुळे पर्सनल गोष्टी पर्सनलच राहिलेल्या बऱ्या असतात. बघू जसं होईल तसं हळूहळू जे काय एडिट वगैरे करून टाकत जाईल. सो लेट्स कंटिन्यू. मित्रांनो निघालो आहे, लेट झालं भरपूर. लेट झाल्यामुळे आता रिक्षाचा ऑप्शन आहे, रिक्षाच केली. नेहमीचंच झालं आता, कारण का लेट काय माहिती, नोटीस पिरियडमध्ये आल्यापासून लेटच होतं कंटिन्यू. लेट झाल्यामुळे काय जमतच नाही बस पकडायला, कारण का सकाळी पहिला उठायचो 7, 8 वाजेपर्यंत उठायचो, तेव्हा कसं बस वगैरे भेटायची. आता कसं बस वगैरे नाही भेटत आहे, तो पकडून चाललो आहे आपला रिक्षा. 2-3 दिवस झाले रिक्षाच पकडतो.
एक दिवस झालं मित्रांनी सोडलं थोडंफार. मित्र पण भेटतात कधी कधी, त्यांना बोलतो बाबा सोड करून, तर ते सोडतात. मित्र आहेत चांगले त्या बाबतीत मित्र आपल्याला चांगले भेटले सर्व. तर बघूया आता जातो ऑफिसला जाऊन बघतो पुढे काय वाढून ठेवले. मुंबई का ट्रॅफिक बोलते. तर मित्रांनो पोचलो ऑफिसला. मजदूर संघटना, बघूया मजदूर संघटना. आता आतमध्ये जाऊन बघू काय काय आहे काय नाही. पोचलो ऑफिसला. थोडेसे दिवस आहेत आता, झालं संपला विषय. आता पोचलो ऑफिसमध्ये, बघूया आता पुढे काय काय. चलो. चालत नाही काय, कायच नाही होत आहे बघ ना. लॅपटॉप हँग झालाय भावाचा. भाऊ काय करूच नाही शकत आहे. बंद कर ना, डिलीट मारून टाक. काय डिलीट मार, सेव्ह नाही केलंय, डिलीट मार बोलते. अरे असं होतं त्या दिवशी झालेलं माझं. त्या दिवशी इन्सेंटिव्ह फाईल बनवली लास्टपर्यंत. यायला विचार रितेशला. आणि हँग हँग बाय गेम झाले. दिसतात मला 2 मिनिटं. भरपूर फाईल चालू आहेत. 2च फाईल चालू आहेत, मोठे आहेत. गेम झाला तुझा. बरं बघा मित्रांनो, भावाचा गेम झालाय. भाऊ मेला आमचा. सो ऑफिसमध्येच आहे अजूनपर्यंत. काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे. काम थोडंसं राहिलं आहे तर करून आता जाऊ घरी. बऱ्यापैकी सर्वजण गेले घरी. सो बोललो जरा मोबाईल काढूया ना बाहेर. ऑफिसमध्ये असं तर काढत नाही. एका कॅबिनमध्ये आलो बघचू आणि थोडंसं तिकडे थोडी शूट केली मित्रासोबत. आणि आता खाली इकडे कॅबिनमध्ये आलो आणि बोललो जरा शूट करूया. टाईमपास बोललो काहीतरी बघूया ना काय बोलते. खाली तुम्हाला एक नजारा दाखवतो आमच्या ह्याच्यातनं दिसतो कॅबिनमधनं. बघा तुम्ही नजारा. समोर हायवे आपला, समोर हायवे आणि इकडे JP मॉर्गन आहे. JP मॉर्गन आहे. त्या साईडला सिटी बँक वगैरे पण आहे. सिटी फ्लो आणि काय ते DB रॉशिया बँक. आणि या साईडला बार्कलेस आहे. त्या साईडला अजून त्या साईडला पण आहे, पण इकडे आता त्या साईडला कधी गेलो तर मी दाखवेन तुम्हाला. आणि हा आमचा केबिन. बसायची जागा वगैरे आहे, सर्व आहे. सो बघूया आता. उरलं सुरलं काम आहे ते संपवतो आणि निघतो घरी. आता उद्या तर 2 दिवस मजा आहे. सॅटर्डे संडे थोडा आराम तरी भेटेल, कारण का रोज काम कंटाळा येतो. आता उद्या जरा बघू. उद्या घरातला ब्लॉग शूट करता येईल तर करू. निघताना थोडासा बघू. निघताना मी कदाचित थोडंसं शूट करेन, कारण का आज बऱ्यापैकी शूट मी केलं आहे इकडे थोडंसं ऑफिसमध्ये वगैरे. आणि डायरेक्ट घरी जाऊन करेन, कारण का मध्ये रस्त्यामध्ये नॉईस वगैरे भरपूर असतो. तर काय शूटमध्ये काय बोलतो काय कोणाला काय कळतच नाही. तर मला पण नाही काय कळलं, कारण का ऐकत होतो काल व्हिडिओ बसून ऐकलं भरपूर. तरी प्रॉपर आवाज काढायचा पण हे केला, ट्राय केला सॉफ्टवेअरमध्ये, पण काय जमलं नाही. तर त्यामुळे आज काय रस्त्यामध्ये काही शूट करणार नाही. जातो 1-2 डेटा पाठवायचे, डेटा पाठवतो आणि घरी निघतो. चला मित्रांनो, झालं काम. आजचं काम झालं सर्व. आठवण निघालो. शुक्रवार बोलला तर भरपूर काही रिपोर्ट्स वगैरे असतात. रिपोर्ट्स MPHला वगैरे पाठवून निघायला लागतं. सो सर्व आठवून निघालो आहे. बघूया लिफ्टमध्ये जाय. चला आता बस बघूया. बस भेटते काय, बसनीच जाईन, कारण का 9-9:30 झालेत. तर बघूया बसनीच जाईन. बस भेटली तिकडनंच एरियापर्यंत नसणार. एरियापर्यंत तर नाही जायला भेटणार, तर तिकडनं चालत जाऊ पुढे आपण. चला. सो आलो घरी येऊन जेवलो.
बराच टाईम थोडा टाईमपास केला. टाईमपास करून जस्ट आता झोपायची तयारी. झोपायची पण नाही, आता समजा व्हिडिओ वगैरे एडिट करायचा आहे. व्हिडिओ वगैरे एडिट करू ना आजचा दिवस संपेल. सो उद्या भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी बघू. अजून हे करायचंच आहे आपल्याला, सकाळी बोललेलो मी. सो बघूया, करायला भेटलं तर करू. तर ते पण तुम्हाला दाखवेन. टाईमलॅप्स वगैरे मध्ये पण शूट करू, बघूया. सो तोचपर्यंत बाय बाय.